जॉब माझा त्रास कमी नाही झाला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. चौकशी लावली त्यावेळेस मला त्रास द्यायचा मला त्रास द्यायचा ठरवले त्यामुळे विचारायचं केले ते पाठिंबा निवृत्त न्यायाधीशामार्फत व्हायला पाहिजे. निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी व्हावी असं ते लेखी पत्रात कसं झालं पाहिजे शुद्ध झालं. मागच्या वेळेस पण तेव्हा इथलं प्रकरण झालं तेव्हा संसदेत एबीपी सुधारला आता एबीपी सुधारला लाईट बीट लावायला मागच्या वेळेस पण बाप्पानीच वाचा फुलला होता. पहिले देशात पहिल्यांदा एबीपीचं प्रकरण हे बाप्पामुळेच कळलं. तुम्ही बघा पुढे काय झालं सगळ्यांच्या डोळ्यासमोर झालं. त्यामुळे आता सुद्धा मी पण कव्हर करायचं आपण पहिले बाप्पाने एकदम व्यवस्थित असं डोकं लावतच नाही ड्युटीमध्ये तिच्याकडे 114 पोस्ट मांडली सगळ्यात दीड वर्षामध्ये 114 काही 12 PM गेले. इंडियन एक्सप्रेस दिलं. मी हे पकडतोय क्रॉस झालेलं होतं आपण पाहिलं गृहमंत्र्यांशी मागच्या वेळेस तुम्ही बोलला होता फाईलच तयार करा ना व्यवस्थित आणि थोडं हिंदी किंवा इंग्रजीत करा. दिल्ली जेव्हा जाऊ तेव्हा त्यांना वाचायला जॉब कमिटीला मानसिक त्रासात सर्व पकडला कदाचित याच्याकडे लक्ष दिलं असं आयसी कमिटी त्याचे अध्यक्ष आहे सदस्य आहे त्यांचा हलगर्जीपणा नाही सुसाईड नोट आहे ना ही सुसाईड खासदार माझ्याकडे स्ट्रेस केलं पाहिजे. आणि यांची मागणी तीच आहे की जे जबाब सोडा त्याच्यामध्ये मेन्शन असते लोक विशाखा कमिटीचे सुद्धा विशाखा काय पाहिजे तक्रार केली तर 19 तारखेला सर्वात महत्वाचं ब्लंडर मिस्टेक पहिली काय होती हँगिंग होतं ना तुम्ही केल्याशिवाय ते म्हणलं तरी ते म्हणले नाही आम्हाला अधिकार आहे पवारची मीटिंग झालं मग आधार कार्ड बनवून 4 तास पोलीस गेले काढायला लोकांनी सांगितलं ना फोटो ते पाठवले तर सांगितलं नाही त्याच्यात संशय कसा येतात
त्यांना येऊ दिलं असतं आणि सगळ्या रूमचा पंचनामा केला असता किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केली असती ह्यांना पाठवली असती आणि बाबा आपल्याला आता हँगिंग खाली घ्यावं लागेल तुम्हाला यायला उशीर लागेल त्यांची कन्सेंट पण घेतली नाही ना की आम्ही काहीच नाही पीएम रूम मध्ये बॉडी आणतोय असं सांगितलं फक्त आम्हाला काय कुठपर्यंत आला आम्ही जवळ आलो तर अर्धा तासाला कुठे यावं आम्ही विचारलं ना मॅडम ते पीआय मॅडम जवळ गेल्यानंतर कुठे यावं डायरेक्ट हॉस्पिटलला या म्हणजे आहे आमच्याकडे चार्जशीट दाखल करता तुम्ही मीडियाला देतो तिचे व्हॉट्सअप चॅट काय आहे असं मंत्री सांगतात की असं झालं तसं म्हणजे संशय निर्माण करतात मग काही कुटुंबाला कुटुंबाला तुम्ही गेल्यापासून एक दिवस अगोदर डेड बॉडी बाहेर काढल्याच्या नंतर 2-3 तास ते 3 दिवसात द्यायला पाहिजे मिनिट तुम्ही त्या हॉटेलचं आणि योगायोगाने त्या हॉटेल की त्याच माणसाच्या संबंधित कसं नाही त्याच काय करायचं आणि त्याची पाहिजे परवा टीव्हीवर सांगितलं की संपदा माझ्या नवऱ्याचा फोन झाल्यावर संपदा मला सांगितलं की अपघात आहे म्हणून मला सांगायला पीएम रिपोर्ट करा तुम्ही बघा मग त्यांनी धैर्यशील भैयाला शिंदे साहेबाला फोन केला ते एसपीला बोलले आणि मग तो फोन दाखवला 5 नदीला एक आई वडिलांनी तक्रार केली त्यांची मुलगी ह्यांच्या कार्यकर्त्याला दिलेली तर त्यांनी तक्रार केली की आम्हाला वाटत होतं आमची मुलगी आत्महत्या करणार नाही त्याची हत्याचे पण ह्यांनी पीएम रूममध्ये बदलले आणि तिकडचे काही पीएम रिपोर्ट मी कसे बदलतात एक जणांनी मला नमुना आणून दिला त्याचा म्हणजे पीएम रिपोर्टमध्ये सुद्धा किती छेडछाड करतात त्या भागात तिथं मेडिकल रिपोर्टमध्ये तो नन्नावरे पीए कोणाचा ज्योती कलानींचा पीए होता नन्नावरे त्यानं ज्योती भाभीचा पीए यानं नाव घेतले 4 आणि चिठ्ठी लिहून ठेवली नाव घेतलं त्याने पोलिसांनी असं स्टेटमेंट केलं बाकी सगळ्याला अटक केलं ते जीवित झाली सगळं 2023ला घटना घडली अजून रणजितसिंह नाईक निंबाळकर सापडलं नाही म्हणजे 32 म्हणजे कुठं फलटण हे काय असे स्टेटमेंट करतायत किती वाचवायचा प्रयत्न करतात आपण खरं तर यालाच फोकस केलं एक वर्ष काढतोय तर आपण यालाच फोकस केलं सगळ्या बद्दल बघितल्या न्याय भेटणार काही मिळेल का नाही ही शंका आहे ना त्याला त्याच्यामुळे लक्ष्मण बीएससी पण बीएससी बीएससी मोठा लग्न